सर, रेल्वे प्रवाशांशी आत्ताच संवाद साधलेला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातली जी परिस्थिती पाहिली तर गर्दीचं स्टेशन आहे. रेल्वे सेवा वाढवण्यासाठी प्रवासी मागणी करतात. आज रेल्वे प्रवाशांशी संवाद साधल्यानंतर काय प्रतिक्रिया मिळतात? ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त झपाट्याने वाढणारं शहर कुठलं असेल तर ते बदलापूर आहे. बदलापूरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचबरोबर मतदारसंख्याही वाढत आहे. आणि म्हणून पूर्वीच्या असलेल्या रेल्वेच्या ज्या सुविधा आहेत ह्या प्रवाशांसाठी अपूर्ण आहेत. म्हणून आमचा सततचा प्रयत्न आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढवायच्या असतील तर आपली 3री आणि 4थी लाईन हिचं काम होणं गरजेचं आहे. हे खरं तर काम मंजूर होऊन 10 वर्ष झाली, परंतु जमीन अधिग्रहणाला उशीर लागल्यामुळे त्याचं काम अजूनपर्यंत पूर्ण झालं नाही. पण 13 फेब्रुवारीला ठाण्याला मी फक्त बदलापूरच्या समस्यांसाठी DRM यांना बोलवून एक बैठक घेतली होती. बदलापूरचे काही सहकारी रेल्वे प्रवासी संघटनेचे लोकही त्यामध्ये उपस्थित होते. आणि त्यावेळेला त्यांनी शाश्वत केलेलं आहे की 2026 पर्यंत 3री आणि 4थी लाईन हिचं काम पूर्ण करून बदलापूरला फेरा वाढवण्याचं निश्चितपणाने त्यावेळेला आपल्याला शाश्वतपणाने काम करता येईल. आमच्या भगिनींची ही मागणी आहे की स्पेशल इथून महिलांसाठी ट्रेन चालली पाहिजे. आताचं जे टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये जराही गॅप नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला रेल्वेच्या फेऱ्या वाढवता येतील. 3री 4थी लाईन झाल्यानंतर महिलांसाठी स्पेशल ट्रेनही आपल्याला चालवता येईल, रेल्वेच्या फेऱ्याही वाढवता येतील. मधल्या काळामध्ये AC लोकल इथे सुरू झाली होती, परंतु वेळेवर असलेली लोकल जी आधीची आपली साधी लोकल होती तिचं टाईम चेंज करून किंवा ती बंद करून AC लोकल सुरू केली. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना ती परवडणारी नव्हती. माझ्याकडे त्यांनी विनंती केल्यानंतर आपण AC लोकल बंद केली. आता पुन्हा AC लोकलची मागणी बदलापूरकरांनी केलेली आहे. हे जेव्हा टाईम आपलं सेट होणार 3ऱ्या 4थ्या लाईनच्या वेळेला त्यावेळेला निश्चितपणाने आपल्याला AC लोकलही सुरू करता येईल. खरं तर बदलापूरकरांचा प्रवास सुखकर व्हावा याच्यासाठी आमदार साहेब असतील, मी आहे, नगरसेवक आमचे असतील, शिवसेनेचे नगरसेवक असतील, हे सगळेच लोक म्हणजे सगळे मित्रपक्षाचे लोक आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. कारण शेवटी कुठे ना कुठे ह्या लोकांच्या त्रासाशी आपलाही संबंध आहे. त्यांना जो त्रास होतो प्रवाशांना तो त्रास कमी करण्याचा हेतू हा सगळ्यांचाच आहे. आणि म्हणून रेल्वे प्रशासनाला सतत ते सूचना करत असतो. रेल्वे प्रशासन त्याप्रमाणे जे काम मंजूर आहे ते काम तातडीने करण्याच्यासाठी पुढाकार घेऊन ते काम करत असते. तसं होम प्लॅटफॉर्मचं काम आपलं झाल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात प्रवाशांना या ठिकाणी सुविधा निर्माण झाल्या. आता आपण बघतो होम प्लॅटफॉर्मवर गाडी आलेली आहे आणि ते लोकार्पण झाल्यामुळे प्रवाशांनी थोडंसं समाधान व्यक्त केलेलं आहे. अजून काही ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण निश्चितपणाने लवकरात लवकर केलं पाहिजे, जेणेकरून प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल. आता इथे काम सुरू असल्यामुळे काही प्रमाणात थोडंसं डिस्टर्बन्स येत असेल. लिफ्टचं काम सुरू आहे, एक्सलेटरचं काम सुरू आहे, डेकचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी बुकिंग काउंटर येणार आहे, रेस्टॉरंट येणार आहे, वॉशरूम येणार आहे. या सगळ्या सुविधा या प्रवाशांसाठी निर्माण करताना थोडासा त्रास सहन करावाच लागेल. माझ्या रेल्वे प्रशासनाने निर्णय असा केला होता प्लॅटफॉर्म नंबर 2 मधलं जे प्लॅटफॉर्म 2 नंबर असेल 2 नंबर प्लॅटफॉर्मवर पूर्ण बॅरिकेडिंग करून ते प्लॅटफॉर्म ह्या बाजूला उतरण्यासाठीच बंद करणार. रेल्वे प्रशासनाला मी सूचना करून ज्या ठिकाणी लिफ्ट आणि एक्सलेटर येणार आहे तेवढा फक्तच पोर्शन बंद करावा आणि बाकीच्या प्रवाशांना तो उतरण्यासाठी व्यवस्था व्हावी. रेल्वे प्रशासनाने मान्य केलं आणि आता आपण बघतो त्याप्रमाणे या ठिकाणी सुविधा सुरू आहे. निश्चितपणाने मी आता येत असतानाही आपल्या एका सहकार्याने सांगितलं की रात्री बुकिंग खिडकी बंद असते. मी DRMला बोलून इकडे 3री शिफ्ट 2 शिफ्टमध्ये माणूस असतो, पण नंतर बुकिंग करायला ह्या बाजूला आल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून पूर्वेकडे यावं लागते. म्हणून त्या पश्चिमेलाही 3ऱ्या शिफ्टमध्ये बुकिंग विंडो सुरू राहिली पाहिजे. याच्यासाठी रेल्वे प्रशासनाला निश्चितपणाने सूचना दिली. माझी मागणी घ्यायची रेल्वे आप्पा काय करताय? तो घराला माझं हो
विरोधकांनी किती आगडोम केलं तरी एक मिनिट जरा सगळ्यांना सेट होऊ दे, मग प्रश्न विचारा तुम्ही. देणार तुम्हाला प्रश्न विचारा. ठीक आहे, बोला आता, विचारा. दादा, विरोधकांनी किती आगडोम केलं तरी सुद्धा आज आमदार खासदार एकत्र आहेत, लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत, लोकांच्या समस्या सांगितल्या. कशा प्रकारचं राजकारण आहे? खरं म्हणजे राजकारण हा विषय नाहीच आहे, विकास हा विषय. विकासाच्या माध्यमातून आम्ही हातात हात घालून दोघेही काम करत असतो. पण निश्चितपणे जो या मतदारसंघातला विकास आहे त्याला वेगळ्या प्रकारची दिशा देऊन आम्ही एक वेगळ्या प्रकारचं विकासाची मॉडेल इथं तयार करून दिलेली आहेत. मग रेल्वेचे प्रश्न असतील, शहरातले पाण्याचे प्रश्न असतील, MSCBचा सुद्धा प्रश्न असेल किंवा मोठे मोठे जे प्रश्न आहेत यावर नेहमी आम्ही बरोबरीने काम करतो आणि त्यामुळे निश्चितपणे या वेळेला निश्चितपणे हॅट्रिक होणार आहे, त्याच्यामध्ये काही अडचण राहणार नाही. अनेकदा विरोधक पण म्हणत होते की कुठेतरी आमदार आणि खासदारांमध्ये दरी निर्माण झालेली, आज एकत्रित प्रचाराला बाहेर पडलेले आहेत. त्याच्यावर मस्त एकदम चांगला ब्रिज टाकलेला आहे आणि आता तात्पुरतं तयार झालं. पत्रकारांना ते बरं वाटतंय का? थँक्यू.